नमस्कार, मी प्रणिता विचारे या माझ्या युट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण 12 ऑगस्ट 2026 रोजी लागणाऱ्या सूर्यग्रहणाविषयी सांगणार आहे. बुधवारी 12 ऑगस्ट 2026 रोजी लागणारा जो सूर्यग्रहण आहे हा 2026 मधला दुसरा सूर्यग्रहण आणि 2026 मधला शेवटचं सूर्यग्रहण असणार आहे. हा सूर्यग्रहण भारतामध्ये दिसणार आहे का आणि भारताव्यतिरिक्त अजून कोणकोणत्या देशामध्ये दिसणार आहे, या सूर्यग्रहणाचा एक्झॅक्ट टायमिंग काय असणार आहे, किती वाजता हा सूर्यग्रहण सुरू होणार आहे, त्याचबरोबर या सूर्यग्रहणाचा सूतक काळ किती वाजता सुरू होणार आहे, गर्भवतींनी हा सूर्यग्रहण पाळायचा आहे की नाही, त्यांच्यासाठी हा सूर्यग्रहण किती महत्वाचा असणार आहे, हे सगळं मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून माहिती त्यांनाही मिळेल. जर तुमचे काही प्रश्न असतील, सजेशन असतील तर मला कमेंट करा. तर फ्रेंड्स, ग्रहण म्हटलं की गर्भवतींना कुठे ना कुठेतरी भीती वाटायला लागते, कारण भारतामध्ये शास्त्रानुसार ग्रहणाला अशुभ मानलं जातं, मग ते सूर्यग्रहण असो किंवा चंद्रग्रहण. पण ग्रहण हे एक भौगोलिक घटना आहे. सूर्यग्रहण जेव्हा लागतं तेव्हा पृथ्वीवर अंधार होतो आणि ग्रहणाची नकारात्मक प्रभाव हा मानव जातीवर आणि तसंच प्रकृतीवर होत असतो. ग्रहण पाहण्यामध्ये सिंपल सायंटिफिक कारण आहे की ग्रहणाच्या काळामध्ये वातावरणामध्ये निगेटिव्ह एनर्जी असते, त्यामुळे ग्रहण पाहायला सांगितलं जातं. 12 ऑगस्ट 2026 रोजी लागणारा हा सूर्यग्रहण आहे, हा खूप वेळ लागणारा सूर्यग्रहण आहे, म्हणजे टोटल 4.5 तास हा सूर्यग्रहण लागणार आहे. 12 ऑगस्ट 2026 रोजी लागणारा जो सूर्यग्रहण आहे हा खग्रास सूर्यग्रहण असणार आहे. आता या सूर्यग्रहणाचा एक्झॅक्ट टायमिंग काय असणार आहे, तर 12 ऑगस्ट 2026 रोजी रात्री 9:04 हा सूर्यग्रहण सुरू होणार आहे आणि मध्यरात्री 1:28 हा सूर्यग्रहण संपणार आहे. त्यानंतरचा जो प्रश्न आहे की 12 ऑगस्ट रोजी लागणारा जो सूर्यग्रहण आहे हा भारतामध्ये दिसणार आहे का, तर नाही, हा सूर्यग्रहण भारतामध्ये दिसणार नाहीये. पण भारताव्यतिरिक्त हा सूर्यग्रहण रूस, कॅनडा, उत्तर पश्चिम आफ्रिका, ग्रीनलँड, आइसलँड, उत्तरी स्पेन, अटलांटिक महासागर, फ्रान्स, ब्रिटनी, इटली या देशांमध्ये दिसणार आहे. आता यानंतरचा जो प्रश्न येतो की या सूर्यग्रहणाचा सूतक काळ भारतामध्ये पाळायचा का, तर भारतामध्ये या सूर्यग्रहणाचा सूतक काळ पाळण्याची गरज नाहीये, कारण हा सूर्यग्रहण भारतामध्ये दिसणार नाहीये. पण सूर्यग्रहणाचा सूतक काळ सूर्यग्रहणाच्या 12 तास आधी सुरू होतो, त्यामुळे ज्या देशांमध्ये सूर्यग्रहण दिसणार आहे त्या देशामध्ये त्याचा सूतक काळ 12 तास आधी सुरू होईल. बरेचदा असं होतं की ग्रहण जरी भारतामध्ये दिसणार नसलं तरी त्या ग्रहणाचा सूतक काळ भारतामध्ये पाळला जातो आणि गर्भवतींना सुद्धा पाळायला सांगितला जातो. पण मला विचाराल तर ग्रहण जर भारतामध्ये दिसणार नसेल तर त्याचा सूतक काळ पाळण्याची अजिबात गरज नाहीये. तर पूर्वीच्या काळी ग्रहण खूप कडक पाळला जायचा, कारण त्यावेळी लाईट्स नव्हत्या आणि ग्रहण काळामध्ये अंधार व्हायचा आणि म्हणून गर्भवती स्त्रियांना अंधाराच्या वेळी घराच्या बाहेर पडू नये असं सांगितलं जायचं. पण आता तशी परिस्थिती नाही. आता सगळीकडे लाईट्स आहेत, बाथरूम्स इव्हन घरामध्ये आहेत, त्यामुळे गर्भवती स्त्रिया ग्रहण काळामध्ये बाथरूमला जाऊ शकतात. आता बरेचदा गर्भवतींना हे सुद्धा सांगितलं जातं की ग्रहण काळामध्ये तुम्ही काही खाऊ नका, पिऊ नका. पण जर ग्रहण खूप वेळ चालणार असेल आणि ग्रहणामध्ये जर तुम्ही काही खाल्लं नाही, पिलं नाही, तर त्याचा त्रास तुम्हाला, तुमच्या बाळाला होऊ शकतो. त्यामुळे ग्रहण काळामध्ये तुम्ही खाऊ शकता आणि मुळात हा ग्रहण आहे हे भारतामध्येच दिसणार नाहीये. आता ग्रहण काळामध्ये का जेवू नये, तर त्यामागे सुद्धा सायंटिफिक कारण आहे. ते म्हणजेच ग्रहण काळामध्ये आपल्या आजूबाजूच्या वातावरणामध्ये निगेटिव्ह एनर्जी पसरलेली असते आणि ती एनर्जी आपल्या जेवणाच्या वाटे पोटात जाऊ शकते आणि त्याचा त्रास आपल्याला होऊ शकतो, म्हणून जेवू नये म्हणून असं सांगितलं जातं. परंतु तुम्ही त्या वेळामध्ये फळं खाऊ शकता, पाणी पिऊ शकता, पण पाणी पिण्याआधी पाण्याच्या भांड्यामध्ये तुम्ही तुळशीची पान टाकून ठेवून द्या, जेणेकरून पाणी शुद्ध होईल आणि मग ते तुम्ही पाणी पिऊ शकता. जेव्हा अशी परिस्थिती येते की ग्रहण भारतामध्ये दिसणार नसतं, मग त्यावेळी बऱ्याचशा गर्भवतींना कळत नाही की ग्रहण पाळायचं की पाळायचं नाही. तर जर तुमच्या घरातून तुम्हाला प्रेशराईज करत असतील की तुम्ही ग्रहण पाळा, तर तुम्ही त्यावेळेला त्यांचं मन राखण्यासाठी ग्रहण पाळू शकता. फक्त ग्रहण पाळताना एवढंच लक्षात ठेवा की जास्त कडक ग्रहण तुम्ही पाळू नका. तुम्ही वॉशरूमला जा, पाणी प्या, तुम्ही फळं खा. त्यानंतर बऱ्याचदा प्रश्न पडतो की ग्रहण काळामध्ये नक्की करायचं काय, तर ग्रहण काळामध्ये तुम्ही पुस्तकं वाचा, मग ती देवाची पुस्तकं असतील किंवा गोष्टीची पुस्तकं वाचा, कादंबरी वाचा किंवा तुम्ही नामस्मरण करा, मेडिटेशन करा. जे केल्यामुळे तुमच्या मनाला शांतता वाटेल ते तुम्ही करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा.